जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. नमस्कार, जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. बोल बिनधास्त महापालिका 2026 या निवडणुकीच्या महाचर्चा तर रंगणारच. आज आपण आलेलो आहोत प्रियदर्शनी बेडगेताई यांच्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्या उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्या प्रतिनिधित्व करत आहेत. तर त्यांचा अजेंडा काय आहे आणि इचलकरंजी बद्दल त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वात प्रथम मॅडम, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न असा आहे की सत्ता आणि पद नसताना तुम्ही समाजासाठी काय केलं? प्रथमतः मी माझं नाव सांगते. माझं नाव प्रियदर्शनी सुनील बेडगे. मला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. तुमचा जो प्रश्न आहे की सत्ता नसतानाही तुम्ही समाजासाठी काय केलं आहे, तर समाजासाठी करायचं म्हटलं तर माझं नारी शक्ती फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशनच्या अंतर्गत मी महिला सक्षमीकरण, सबलीकरण अशा बऱ्याच त्यांना महिलांना अनुभव देणाऱ्या, त्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही घेतो. त्या व्यतिरिक्त लहान मुलांना किंवा महिलांना सबल व्हावं व त्यांना ताकद यावी म्हणून आम्ही मैदानी खेळांचे प्रशिक्षणही देतो. त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सांगायचं झालं तर प्रत्येक महिला ही खंबीरपणे आपलं घर सांभाळावी. ते सांभाळत असताना तिने बाहेरही पडावं आणि नोकरी, व्यवसाय जे काही असेल तिने 5-50 रुपये मिळवावे ह्या उद्देशानं आम्ही काम करत आहे. बचत गट आहेत आमची. त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतो. दुसरे म्हटलं तरी काही कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही कॅटरिंगचे ऑर्डर्स वगैरे घेऊन महिलांना आर्थिक सहाय्य व्हावं म्हणून प्रयत्नशील असतो. त्याच्या व्यतिरिक्त शासनाचे जे काही स्कीम्स आहेत, उदाहरणार्थ आभा कार्ड असेल, ई-श्रम कार्ड असेल, ई-श्रम पेन्शन असेल किंवा रेशन कार्ड असेल, जेणेकरून ज्या महिलांना त्याचा मोबदला मिळत नाही तो तुम्ही उपलब्ध करून देता. विधवा पेन्शन असेल, बालसंगोपन योजना असेल, जी एकल माता आहे, पिता आहेत, त्यांचे 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, जे काही असेल त्या मुलांना आम्ही महिन्याला काहीतरी स्कीममधून पैसे उपलब्ध व्हावे शिक्षणासाठी, याच्यासाठी प्रयत्नशील असतो. सगळ्या स्कीम, शासनाच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. जेणेकरून तुम्ही आता एक जागरूक नागरिक असं दिसून तरी येते. तर त्यासाठी तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता एक पदवीधर आहात, तर बऱ्यापैकी राजकारण आणि समाजकारण हे तुम्हाला समजतच आहे. तर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की सत्ता महत्वाची की समाजसेवा महत्वाची? सत्ता म्हणण्यापेक्षा सत्ता म्हटलं तर राजकारण आलं, आणि राजकारण म्हणजे एक गोड समाजकारण आहे असं मला वाटतं. कारण राजकारण करत असताना आपण समाजसेवाही करतच असतो. आता ते प्रत्येकाच्या विचारांवरती अवलंबून आहे की आपण समाजसेवा किती टक्के करायची आणि राजकारण किती टक्के करायचं. माझ्या विचारांनी तर एक 90% समाजकारण आणि 10% राजकारण ह्यावरती माझा विश्वास आहे. जेणेकरून तुम्ही पुढचं तुमचं धोरण असं असणार आहे की राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असणार. नक्कीच. तुमच्यासाठी पुढला प्रश्न असा राहील की नागरिक सुविधेसाठी तुम्ही काय योजना कराल? आता नागरिक सुविधा म्हटलं तर एक नगरसेवक म्हणून लोकांना देण्याची मूलभूत सुविधा म्हणजे गटर स्वच्छ असणे, पाणी पुरवठा व्यवस्थित होणे लोकांना, आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहणे. तर सर्वप्रथम जेव्हा मी महानगरपालिकेमध्ये जाईन तेव्हा चांगल्या पद्धतीचं गटरी, जे आता गटरी आहेत त्यांचं जे लेवलिंग आहे ते बऱ्याच ठिकाणी मी पाहते की ते कुठे कुठे चुकलेले आहेत. त्यांचं जे उतार जिथं पाहिजे तिथं उतार नाही आहे. त्याच्यामुळे काय होते, पाणी तटलं जाते आणि कचरा पुढे सरकत नाही. तर ते पहिल्यांदा आम्ही एस्टिमेशन काढून चेक करू कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या पद्धतीनं गटरी नवीन तयार करण्याचा आम्ही एस्टिमेशन देऊ. दुसरा प्रश्न म्हटला पाण्याचं. मी मगाशीच बोलल्याप्रमाणे पाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि राहू. आणि चांगला प्रकल्प, उदाहरणार्थ जसं की काळंबोडीचं पाणी कोल्हापूरला मिळतंय, तसंच काही आम्हाला कुठल्या मंत्रालयात जाऊन किंवा काही अहवाल देऊन आम्हाला ते पाणी जर इथे इचलकरंजीला घेता आलं तर त्याचा आम्ही प्रयत्न करू. तिसरं म्हणजे आरोग्य. आता सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण बघतोय की इकडे तिकडे कचरा पडलेला असतो. त्याच्यात जनताही काही प्रमाणात जबाबदार आहे. तर जनतेनेही चांगला विचार केला पाहिजे. कचरा इकडे तिकडे न टाकता डस्टबिनमध्ये टाकावा. कचरा गाड्या येत असतात तर तो कचरा कुंडीत विल्हेवाट व्यवस्थित लावली पाहिजे.
आणि एक नगरसेविका म्हणून जर तुम्ही मला विचारत असाल तर माझं कर्तव्य आहे की इचलकरंजी ही कचरामुक्त केली पाहिजे. तर मी नगरसेविका नाही आहे, पण आत्तासुद्धा तुम्ही पाहाल कुठे कुठे आमचे व्हिडिओज आम्ही शेअर केले होते, त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी कचरा उठाव केलेला आहे. गाड्या बोलवून स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही स्वतः तिथले कचरा उचलून डेपोला पाठवलेला आहे. आणि पुढे जाऊन सुद्धा टेक्निकली काही गोष्टी करता आल्या, कुठली प्रोसेस वापरता आली, कचऱ्याचं प्रोसेस करून त्याचं काहीतरी चांगलं उत्पादन करावं, हे जर काही पुढे जाऊन ठरलं तर त्यातही आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला जे आरक्षण मिळालं आहे ते कोणत्या प्रकारचं मिळालेलं आहे? आता जी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये माझी उमेदवारी सर्वसामान्य महिला ह्या उमेदवारीच्या ह्याच्यावरती झालेली आहे, निवड झालेली आहे. तर मला खरं तर अभिमान वाटतोय की सर्वसामान्य महिला म्हणजे जनरल महिला म्हणून मी आज इथे उमेदवारी म्हणून लढवत आहे. आतापर्यंत काय होत आलंय की जेव्हा आरक्षण पडतं, एखाद्या महिलेच्या नावावरती आरक्षण पडतं, पण त्यांचे जे पुरुष उमेदवार असतात त्यांना ते आरक्षण मिळालं नाही, तर मग ते काय करतात, आपल्या एखाद्या महिलेला उभं करतात आणि ते आरक्षण मिळवतात आणि स्वतः नगरपालिकेत जाऊन राज्य करतात. बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की कर्तृत्वान महिला जर जनरल महिला म्हणून उमेदवारी मिळवत असेल तर त्या कर्तृत्वान महिलेच्या मागे सगळी जनता उभी राहिली पाहिजे. कारण ती महिला करण्याजोग आहे, ती महिला करत आहे आणि तिने आत्तापर्यंत सर्वसामान्य जनतेचा, सर्व महिलांचा आणि बालकांचा आणि पुरुष वर्गाचाही विचार करून आतापर्यंत काम केलेलं आहे. माझं सांगायचं झालं तर मी शिक्षणाच्या बाबतीत PhD रजिस्टर्ड कम्प्युटर्स डिग्री घेत आहे आणि टेक्नॉलॉजी आणि सोशल ॲक्टिव्हिटीज ह्याच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी समाजासाठी केलेल्या आहेत. आणि एक महिला म्हणून मी कुठेच कमी पडलेली नाही आहे की पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार ह्याच्यात जरी तुम्ही तुलना करायचं ठरवलं तर तुम्ही मला रात्रीच्या 2 वाजता जरी माझ्या जनतेने मला हाक दिली तर त्या 2 वाजता माझी जाण्याची तयारी आहे. आणि सगळे जे प्रशासकीय गोष्टी आहेत, जसे त्यांचे अहवाल असतील, त्यांच्या नोटिसा असतील किंवा कसं उत्तर द्यायचं, काय द्यायचं, ह्या सगळ्याचं नॉलेज मला आहे. आणि महिला, सर्वसामान्य महिला ही उमेदवारी ही महिलेसाठीच असावी आणि त्या महिलेनेच महानगरपालिकेमध्ये कामकाज करावं, ना की त्यांच्या बरोबर असणाऱ्या पुरुष उमेदवारांनी, अशी माझी एक म्हणजे काय म्हणतात ती भावना आहे. कारण जर सर्वसामान्य महिला जर दिली असेल तर तिथे कर्तृत्वान महिलेचीच निवड जनतेने केली पाहिजे, अशी माझी एक निरपेक्ष अपेक्षा आहे. बरं, मला सांगा की तुमच्या मते इचलकरंजी ही रोगमुक्त आहे का? शक्यतो माझं असं म्हणणं आहे की रोगमुक्त काय असं मी म्हणणार नाही. कारण ज्या मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीज आहेत किंवा ज्या सिटीज आहेत त्याच्यामध्ये सगळीकडेच काही रोगराई नाही असं नाही आहे. पण इचलकरंजीमध्ये रोगाचा प्रसार हा जास्त आहे. याचं कारण आणि तो कारण म्हणजे दूषित पाणी असेल म्हणा किंवा सगळ्या जे काही गटरी असतील, स्वच्छता असेल ती कुठेतरी कमी पडत असेल, त्या माध्यमातून आजार वाढत आहेत. तर त्याच्यावरती शासनाकडून योग्य ते काय म्हणतात योग्य तो पर्याय निवडून लोकांना मुक्त केलं पाहिजे रोगराईमधून. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की आज इचलकरंजीमध्ये फक्त आणि फक्त पाणी प्रश्नावर बोललं जातंय, आंदोलन फक्त पाणी प्रश्नावर केलं जाते. मग इचलकरंजी हा फक्त पाणी प्रश्न म्हणून मुद्द्यात आहे का? आता सध्या तरी जेव्हा आम्ही प्रचारार्थ फिरत आहे किंवा जनसंपर्क करत आहे, प्रत्येकाचा मुद्दा हा पाण्याचाच आहे. स्वतः मी माझ्या घरी सुद्धा पाणी जेव्हा येते तेव्हा 7 दिवस 8 दिवसानं पाणी येते. तर हा जो प्रश्न आहे हा मिटलाच पाहिजे. इचलकरंजीचा सर्वात मोठा प्रश्न हा पाण्याचा आहे आणि तो मिटवण्यासाठी मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगते की नितीनदादा जांभळेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुळकुड योजनेचा प्रकल्प राबवला. त्यावेळेला आम्ही बरेच मोर्चे काढले. ठिकठिकाणी आम्ही 16 ठिकाणी जवळजवळ महिलांना एकत्रित करून त्यांना पाण्याबद्दलची माहिती दिली. पाणी कसं मिळवता येईल इचलकरंजीला ह्याच्यावरती चर्चा झाली आणि सुळकुड योजना मंजूर व्हावी म्हणून आम्ही प्रस्तावही दिले. पण काही कारणाने ते सक्सेस झाले नाहीत. पण इथून पुढे जर मला संधी मिळाली नगरपालिकेमध्ये जाण्याची तर मी नक्कीच पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा पूर्ण मनापासून प्रयत्न. धन्यवाद ताई. ह्या ठिकाणी तुम्ही खूप मोलाचा संदेश सर्व महिलांना तर सर्व नागरिकांनाच दिलेला आहे की जसं की महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी असावी. आणि आज आपण तुमच्या रूपामध्ये एक नवीन पिढीतली नगरसेविका कशी असायला पाहिजे हे एक उदाहरण या ठिकाणी ऐकलेलं आहे.
ते म्हणतात ना की बाई शिकली प्रगती झाली, तसाच हा प्रकार आहे. आणि ताई इतक्या एज्युकेटेड आहेत, तर नक्कीच एक चांगल्या नगरसेविका आपल्याला भेटतील व आपल्या समाजासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला हक्काने पाहिजे आहेत त्या आपण ताईच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणू शकतो. हे ह्या ठिकाणी ताईनी बोलून दाखवलेलंच आहे. पण बाई जे बोलते ती करते हे फक्त बाईच्याच हातात असतं आणि त्याच्या शब्दात ताकद असते. अशाच काही बातम्यांसाठी जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.